मान तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येत आहे, जिथे निसर्गाचा आणि शेतकऱ्यांचा घामाचा काही क्षणात कोळसा झालाय. पुकळेवाडी आणि विरळी परिसरातील डोंगरांनी रविवारी रात्री रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता 2000 एकर वनसंपदा राख झाली. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची राख होताना पाहून संपूर्ण मान तालुका हादरला आहे. रविवारची ती काळ रात्र सायंकाळी 5:30च्या सुमारास मानच्या दक्षिण भागातील डोंगरावर अचानक आगीचं तांडव सुरू झालं. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही मिनिटातच आगीने पुकळेवाडी, विरळी, चिल्लारवाडी परिसराला विळखा घातला. आगीच्या ज्वाळांनी आकाश लालबुंद झालं आणि दूरवर फक्त आकाशाचं तांडव दिसत होतं. या आगीने फक्त डोंगरच नाही तर शेतकऱ्यांचं भविष्यही जाळलं आहे. सुमारे 2000 एकर क्षेत्रातील वनसंपदा नष्ट झाली आहे. चिलारवाडी ग्रामपंचायतीने मेहनतीने वाढवलेली 5000 झाडे जळून खाक झाली. शेतकऱ्यांचा चारा, कडबा आणि जनावरांचे गोठे काही क्षणातच राख झाले. वर्षभर ज्या पिकांची काळजी घेतली ती पिके डोळ्या देखत माती मोल झाली आहेत. ही आग नैसर्गिक नव्हती तर मानवी निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. पवनचक्कीच्या विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे वन विभागाने जाळपट्टी करण्याच्या सूचना देऊनही पवनचक्की प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप आता होत आहे. आग विझली असली तरी नुकसानीची धग अजूनही कायम आहे. संतप्त ग्रामस्थांनी आता प्रशासनाला इशारा दिलाय, जर तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. आता सरकार या आगीत होरपळलेल्या बळीराजाला कधी सावरणं हेच पाहणं महत्वाचं ठरेल.